नाही नाही बाहेरून बघा साहेब मदत द्या तुम्ही. सर्वप्रथम तुमचं नाव काय? माझं नाव सखाराम हरजी राऊत. तर म्हणजे देवस्थानाची म्हणजे थोडी माहिती सांगा मला. सरपंच हातावरून घेऊ सरपंच. तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी आपल्या पळशी या गावचे गावकरी आपल्या संघ थोडे बसलेले आहेत. आणि काका तुमचं नाव काय? माझं नाव सखाराम हरजी राऊत. तर मला थोडी देवस्थानाची म्हणजे माहिती सांगा. म्हणजे देवाची कधी स्थापन करण्यात आलेली आहे म्हणजे आधी? आता माझा जन्म 1955 झालेला आहे. पण त्यावेळेस इथं फक्त घोंगडी होती. घोंगडी म्हणजे कसं 20 बाय 20चा एक ओटा होता 4 फुटाचा उंच. त्याच्यावर अशी घोंगडी टाईप होती. मधामध्ये एक मारुतीची मूर्ती होती. आणि मग आमचं शिक्षण झाल्यावर मी 1978 पर्यंत काहीच नव्हतं. समजा ती घोंगडीच होती. नंतर मग 78ला त्या काळामध्ये आमच्या गावचे एक नवीन सरपंच झाले किसनरावजी बेंडे म्हणून, बरं का. त्यांच्या काळामध्ये मग या मंदिराचं पुनर्जीवन काम करण्याचं ठरलं. मग गावच्या पट्टीमधून तेव्हा काही कोणती सरकारी योजना नव्हती, काही नाही. गावच्या पट्टीमधून एक एकरावून पट्टी तयार केली आमच्या सरपंचांनी. आणि नंतर मग ते पूर्ण पाळलं हे मंदिर. आणि 1981-82 दरम्यान हे शिखर एक 40 फूट शिखर त्यांनी तयार केलं. त्याच्या काळामध्ये किसनराव सरपंचच्या काळामध्ये तयार झालं. आणि नंतर पुढे चालून याला सभागृह नव्हतं इथं. इथे फक्त असं एक पत्राची घोंगडी होती. इथे एक 10 बाय 10 घोंगपत्र होती. त्याचे किसनरावच्या काळाच्या नंतर मग आमच्या गावचे सरपंच काही दिवसानं तानाजीराव बेंडे पाटील झाले. मग तानाजीराव बेंडेच्या पाटलाच्या काळामध्ये बाबूराव पाटील डांगरे, मग हे आमचे नाना असतील, असे जे काही मंडळ तयार केलं सरपंचांनी. या मंडळाच्या हातानं पुन्हा एक सभागृह बांधायचं ठरलं. हे सभागृहाचा 2 टप्प्यामध्ये झालं, बरं का. पहिला टप्पा म्हणजे एक 20 फुटाचा हे टप्पा होता. त्या टप्प्यामध्ये सभागृह झालं. चांगलं आमचं मंदिर नावारूपाला आलं. पंचकृषीतील लोक पळशीचं नाव घेऊ लागले. बाबा खूप कार्यकर्ते चांगले आहेत, काम चांगलं व्हायलंय. नंतर मग दुसऱ्या काळामध्ये अपमान अपुरं पडू लागलं. अपुरं पडत असताना काय झालं, इकडून एक 20 बाय 30ची जागा, एक खाजगी जागा होती. पांडुजी बेंडे नावाच्या व्यक्तीची खाजगी जागा होती. मग ते आमचे तानाजीराव सरपंच नवीन झाले होते. ते सरपंच म्हणले आपला जागा कमी पडायली, मग आपण काय करू म्हणजे खाजगी जागा विकत घेऊ. मग पुन्हा पारावर सभा बसली आमची. आणि त्या सभेमध्ये मग पुन्हा एकरावून पट्टी लावली सरपंचांनी. एकरावून पट्टी लावल्यावर मग ते 20 फूट ते 30 फूट पुन्हा जागा विकत घेतली. आणि पुन्हा दुसरा टप्पा सरपंच हातामध्ये बाबूराव पाटील असतील, आमचे नाना असतील, हे बाबूराव असतील, सगळ्यांनी मिळून पुन्हा एकदा ते सभागृह बांधलं. आणि असं सभागृह आता आमचं एवढं प्रशस्त आहे. आमच्या पंचक्रोशीमध्ये असं सभागृह जवळपास नाही. तिसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा आम्ही ते चॅनल गेल बसविले. मग चौथ्या टप्प्यामध्ये ते गावचा विकास करत असताना आम्हाला सरपंचाचा आणि आमच्या या मंडळाचं खूप सहकार्य लाभलं. चौथ्या टप्प्यामध्ये आम्ही मग आमच्या गावामध्ये देवीचं मंदिर, देवी होती एक भवानी नावाची देवी होती. तर ती देवी असं खूपच म्हणजे रस्ता नव्हता, ते गांजर गवत वगैरे, आमच्या महिला मंडळाला पूजेला जायला फार अडचण होती. पुन्हा एक राऊंड पट्टी लावली. आणि ते पट्टी लावली असताना आमच्या गावचे तत्कालीन अध्यक्ष, ग्रामविकासचे अध्यक्ष होते. त्या अध्यक्षाच्या हातानं पुन्हा ते आमच्या देवीचं मंदिर गेले वर्षी उभारलं, ते भव्य झालं. त्याचबरोबर तिकडं एक महादेवाचं मंदिर, त्यात तुझा सरपंचाचा खूप सिंहाचा वाटा आहे. 10 लाखाचं मंदिर आम्ही एक खाजगी पट्टी गावातून तयार करून एक महादेवाचं मंदिर त्या 1 किलोमीटर केलं. त्यानंतर आमचे राजूभैया नवघरे पाटील ते नवीन आमदार झाले 1919ला सॉरी. आणि मग त्यांनी आमच्या गावाला भेट दिली. त्या भेटीमधून त्यांनी मग आमच्या माळीगडला म्हणले एक मंदिर नाही म्हणजे सावता माळी मंदिर. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही मंदिर बांधा, सभागृह मी देतो. आणि मग लगेच सरपंच आणि आमची जी मंडळी होती या मंडळीने काय केलं की लगेच पुन्हा एक राऊंड पट्टी लावली. खरं म्हणजे आमच्याला याचा अभिमान आहे आमच्या गावाचा की एक सावतामाळी मंदिर गावच्या पट्टीतून कुठंच बांधलेलं नाही, आमच्या तालुक्यात नाही, जिल्ह्यात बांधलेलं नाही. जे मंदिरं गावगाव बांधले ते फक्त त्या समाजानंच बांधलेत. पण आमच्या पळशीचा एक आम्हाला अभिमान आहे, त्या पळशीमध्ये हे मंदिर माळ्यानं बांधलेलं नाही, तर सर्व समाजाने, मग त्यात आमचे मराठा बांधव असतील, हिंदू बांधव असतील, बौद्ध बांधव असतील, सगळ्या बांधवांनी एक राऊंड पट्टी दिली. आणि ते 3-7 लाखाचं मंदिर सुद्धा बांधलं. आणि मंदिर झाल्यावर लगेच आमदार जे काही बोलले होते आमचे नवघरे पाटील आमदार, ते आमदारांनी सुद्धा आम्हाला
एक 10 लाखाचा फंड टाकला आणि गेल्या वर्षीच एक 4 महिन्याखाली त्याचं आम्ही सभागृहाचं उद्घाटन केलं. अशा प्रकारे आमच्या पळशी गावचा विकास करण्यामध्ये सरपंचाबरोबर जे काय आमचं मंडळ आहे त्यांच्या समवेत खूप त्यांचं सहकार्य लाभलं आणि सगळ्यांच्या सहकार्यातूनच आमच्या गावाचा खूप विकास झालेला आहे. आज रोजी आमच्या गावात प्रत्येक काम होऊ लागलेलं आहे. तरी आमच्या सरपंचाने पुन्हा बाजू मांडली, आपल्या गावाला सगळं काही झालंय पण आपल्या गावाला स्वयंपाकघर नाही, स्वतंत्र स्वयंपाकघर नाही, कुठेतरी करावं लागतं वेळोवेळी. म्हणून पुन्हा एक नियोजित पुढचा भाग आहे, झाला नाही ते आमच्यानं, पण आम्ही अजून एक 2-3 लाखाला एक खाजगी जागा घेण्याचं ठरलंय. आता त्याला पुन्हा आम्हाला पट्टी तयार करायची, ती खाजगीदार स्वयंपाकघर बांधायचं आहे आम्हाला. आणि अशा प्रकारे आमच्या गावचा विकास चांगल्या प्रकारे होत आहे. आणि कुस्त्यांची परंपरा आमच्या गावामध्ये फार जुनी आहे. विष्णुराव बेंडे पाटील होते त्यांच्या काळापासून कुस्त्यांची परंपरा आहे. मध्यंतरी करोनामध्ये 2 वर्ष बंद पडल्या होत्या. किसनरावच्या काळामध्ये कुस्त्याचं अजून रूप चांगलं आलं, म्हणजे लांब ते पैलवान येऊ लागले, माध्यमं तयार झाली, सगळीकडे प्रसार होऊ लागला. पण जुन्या काळामध्ये हा प्रसार होत नव्हता. पहिल्या कुस्त्या आमच्या पाडव्याला होत्या, गुढीपाडव्याला. मग आता यात्रेनिमित्त आमच्या कुस्त्या आता इथं होत आहेत. त्या कुस्त्या आमच्या चांगल्या होतात. 1,30,000च्या कुस्त्या वैयक्तिक आहेत. वैयक्तिक सरपंचाची कुस्ती 11,111ची आहे. मग त्याच्यानंतर कोणी 7,000ची आहे, कोणी 5,000ची आहे, कोणी 3,000ची आहे, कोणी 1,000ची. अशा 1,30,000च्या कुस्त्या आमच्या बाहेरून येतात आणि गावच्या पट्टीतून जे काय होईल ते होईल. सरासरी अंदाजे 3 ते 4 लाखाच्या कुस्त्या आमच्या गावात पोचतात. आमचं गाव खूप चांगलं आहे आणि आमच्या गावात चांगले व्यापारी येतात. व्यापाऱ्याला आम्ही सहकार्य करतो. सगळ्यांच्या सहकार्यातून आमचं हे गाव अगदी चांगलं नावारूपाला आलेलं आहे. धन्यवाद. तर म्हणजे तुमच्या गावाची म्हणजे यात्रा कधीपासून सुरुवात करण्यात आलेली आहे यात्राची? सर, ही यात्रा खरं म्हणजे वर्ष सांगता येणार नाही आता, नाही. परंपरा म्हणजे आमची पहिली गुढीपाड्याला भरत होती. विष्णुराव बेंडेच्या काळामध्ये गुढीपाड्याला आमची यात्रा भरत होती. पण नंतर आम्ही ते गुढीपाड्याचा सण असल्यामुळे बदलून किसनराव सरपंच बेंडेच्या काळामध्ये, आपण किसनरावच्या बेंडेच्या काळामध्ये आम्ही 1975 पासून 78 पासून यात्रा भरत होती. आता तुम्ही बोलता का थोडं? मार्केट. तर काका तुमचं नाव काय? माझं नाव तानाजी किशनराव बेंडे. हां. तर पहिलं बक्षीस काय? पहिलं बक्षीस 11,111 रुपये. हां. आणि आमच्या गावची कुस्त्याची परंपरा खूप दिवसापासून चालू आहे. आमच्या गावाच्या कुस्त्या म्हणजे आमच्या विभागातून सर्वात चांगल्या कुस्त्या, जोडीला जोड लावतो आम्ही, व्यवस्थित कुस्त्या होतात आमच्या. तर मी ऐकण्यात आलेलं आहे मला, म्हणजे आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा कुस्त्या डाव असतो इथं. 100% आमच्या गावात व्यवस्थित कुस्त्या होतात. आणि पैलवान सुद्धा खूप येतात आमच्या इथं. चांगले लांबून बाहेरून लातूर असू द्या, नांदेड, हिंगोली, परभणी असे बाहेरून खूप पैलवान येतात आमच्या इथं. तर काका नाव काय तुमचं? मारुती नागोजी बेंडे. म्हणजे तुम्ही कधीपासून पहिलवानी पहिलवान की आम्ही छोटी मोठी करीत होतो, पण जास्त आम्हाला पाहण्याचा आणि लावण्याचा शौक होता. त्यामुळे आम्ही कुस्त्या आमच्या गावामध्ये सगळ्याच्या वतीनं गावकऱ्याच्या चांगल्या पद्धतीने ठेवलेल्या आहेत. आणि कुस्त्या आमच्यासारख्या कुस्त्या जवळपास कुठं आमच्या वसमत तालुक्यात सुद्धा होत नाहीत, कारण आम्ही सगळ्याला सहकार्य करतो. पहिलवान सुद्धा आम्हाला सहकार्य करतात. गावकरी मंडळी एकूण एकाला सहकार्य करून सगळे मिळून मिसळून सगळे एका मनानं राहून कुस्त्या चांगल्या प्रकारे करतात. तर कोणी पहिल्यावर अन्याय होत नाही ना इथं? अजिबात अन्याय होणार नाही याची आमची गावकरी मंडळी सगळी दक्षता घेते, काळजी घेते. हां. एक
यांच्याकडून ही कुस्ती लागत आहे. अमित पहलवान दिल्ली, अमित पहलवान दिल्ली, अमित कुमार दिल्ली, गुरु गोविंद सिंह जी अखाड़ा, दिलीप सिंह गाड़े वाले पचास से हाथ ऊपर करा, पहलवान हाथ ऊपर कीजिए. आणि भैरवराव जोगी, राजा मल्हारराव तालीम संघ परभणी, गुरुराव महाराजराव नाना बनसोडे यांचे पचास शिष्य अशी एक नंबर मधली ही दुसरी कुस्ती आहे. एकदम सांगा फक्त सर्व पंचांना विनंती आहे, फक्त या कुस्तीला एकच पंच थांबतील, बाकीची सर्व मंडळी विश्रांती घ्या. चला चला. हा यानंतरची कुस्ती विजय शिंदे वारा मैदानामध्ये आलेला आहे आणि त्याच्याबरोबर लढतो राजू कदम निळा. चला राजू पहलवान. नाही चला तिकडे भैरवनाथ जोगी, मारुतमामा बनसोडे यांचा पट्टा शिष्य. या पैलवानाचं गाव आहे लातूर जिल्ह्यामध्ये आणि सरावाला असतो राजे मल्हारराव तालीम संघ परभणी. या ठिकाणी याच्यानंतर कुस्ती होणार आहे. शेवटच्या कुस्तीमधली विजय वारा शाबास लेकरी राष्ट्र महाराष्ट्रामध्ये डावाचं नाव निकाल आणि कुस्तीचा सुद्धा निकाल मंडळी.
प्रमाण 80% हिंदूच्या पैलवानाला 80% द्या आणि हरलेल्याला 20%. चला शेवटचा आणि अंतिम टप्पा आपल्या यात्रेतील शेवटची कुस्ती कळस. जसं मंदिरावर कळस पाहिल्याच्या नंतरच कळतं की आपलं गाव आले, तसं ही कुस्ती पाहिल्याच्या नंतर सगळ्याच्या डोळ्याचे पारणे पिटतील, आपल्या डोळ्याचे पापणे मिटू नका. एवढी सुंदर कुस्ती मी यात्रा कमिटीच्या सर्व सदस्यांना विनंती करतो की सगळ्यांनी आतमध्ये जाऊन सगळ्यांची हस्ते कुस्ती लावायची. कुस्तीला करायची सर्वांनी शेवटची कुस्ती लावण्याकरता मैदानामध्ये उतरायचं. सगळ्यांच्या शुभांच्या कुस्तीचे आला इकडे विजय शिंदे आला. वा टाळ्या करा की मंडळी टाळ्या. कसं हत्यारे ज्याने महाराष्ट्राला जोड लावले असा हाच तो विजय शिंदे आला. शांतरा पब्लिक आतापर्यंत आपण शांततेचं सहकार्य दिलं, तसं तुमचं कौतुक आणि आता शेवटच्या आणि अंतिम टप्प्यामध्ये तुम्ही शांतता ठेवा. हा साहेब स्वरक्षण आयोग खाली निघालं. आतापर्यंत आम्हाला तुमची गरज पडली नव्हती. टाळ्या करा की साहेबासाठी सगळेजण एकदा घ्या साहेब. वा नाही बाहेरून बघा साहेब, मदत द्या तुम्ही. साहेब निघाल्यानंतर तुम्हाला बोलत आहे. जिंकलेल्या पैलवानाला 80% रक्कम द्या, हरलेल्या पैलवानाला 20%. हा प्रवीण इकडे आपली रक्कम घेऊन जा बेटा. काय हरकत नाही. हरला किंवा जिंकला याच्यापेक्षा लढला कसा याला मागणी पैलवान तुला एवढा फुलला मागणी प्रोग्राम परभणी. सुंदर अशी कुस्ती टाळा करा बंधू मंडळी. दोन्ही पैलवान चांगले. हा एक मिनिट. अमित कुमार दिल्ली आणि भैरवनाथ पैलवान परभणी. भैरवनाथ काढून तुला इथला प्रमुख पेत्रावर त्यांच्या बघा काय म्हणते. मार्केट कमिटीचे माजी सदस्य यांच्या हस्ते ही कुस्ती लागत आहे 10,000 रुपयाची. प्रवीण वारा जयदीप गीते परभणी. कृपया इमानदारीने कुस्ती करा. मारुती नांदेड विरुद्ध माऊली परभणी ही एक 3,000ची कुस्ती लागलेली आहे. कृपया ज्या 1 नंबरच्या 2 कुस्त्या शिल्लक होता त्यांनी एक 10 मिनिटं बसायचं आहे. या कुस्त्या झाल्याच्या नंतर ती लागेल. अंग गरम करा तुम्ही तयार.
कुस्ती कोणतीच अर्धी सोडणार नाही, कृपया सोडू नका, कुस्ती होऊ द्या. शाबास. शेवटच्या आणि अंतिम टप्प्यामध्ये कुस्ती होईल. शाबास. आला इकडे विजय शिंदे आला. वा, टाळ्या करा की मंडळी, टाळ्या. कसं हत्यारे ज्याने महाराष्ट्राला जोड लावले असा हाच तो विजय शिंदे आला. शांतरा पब्लिक. आतापर्यंत आपण शांततेचं सहकार्य दिलं तसं तुमचं कौतुक आणि आता शेवटच्या आणि अंतिम टप्प्यामध्ये तुम्ही शांतता ठेवा. हा साहेब, स्वरक्षण आयोग खाली निघालेलं. आतापर्यंत आम्हाला तुमची गरज पडली नव्हती. टाळ्या करा की साहेबासाठी सगळेजण एकदा. या साहेब. वा, नाही बाहेरून बघा साहेब, मदत या तुम्ही. साहेब निघाल्यानंतर डॉक्टर शिष्याची पवन मागणी तुम्हाला बोलत आहे. मागणी जिंकलेल्या पैलवानाला 80% रक्कम द्या, हरलेल्या पैलवानाला 20%. हा प्रवीण एकदा आपली रक्कम घेऊन जा बेटा. काय हरकत नाही. हरला किंवा जिंकला याच्यापेक्षा लढला कसा याला महत्व असतं. मागणी पैलवान तुला एवढा सुरुवात मागणी पैलवान प्रथमी सुंदर अशी कुस्ती. टाळा करा बंधू मंडळी. दोन्ही पैलवान चांगले. हा एक मिनिट. अमित कुमार दिल्ली आणि भैरवनाथ पैलवान परभणी. भैरवनाथ काढून इकडं आक्रमिक पेत्रावर त्यांच्या बघा काय होईल एक नंबरची कुस्ती. प्राचीन काळापासूनच चालत आली आपली परंपरा म्हणजे कुस्ती म्हणजे. रामायणाच्या काळामध्ये कुस्तीचे 2 प्रकार होते. एक हनुमंती कुस्ती, दुसरी जाणवंती कुस्ती. आणि महाभारताच्या काळामध्ये कुस्तीचे 2 प्रकार होते. कुस्ती झाली नाही सोडू नका. राजपणे काल सोडले. कृपया पैलवानांनी जोपर्यंत त्यांच्यावरून सोडत नाही तेवढं आपण सोडायचं नाही. हा मी सांगत होतो. महाभारताच्या काळात कुस्तीचे 2 प्रकार होते. दिवसाची कुस्ती, दुसरी घरासंधी कुस्ती. या 4ही प्रकारामध्ये समोरच्या पैलवानाला जीव मारण्याचा प्रयत्न केला जायचा. जोपर्यंत समोरच्या पैलवान जोरबंद होत नाही तोपर्यंत कुस्ती खेळत राहायची. हा प्रकार होता. त्या काळामध्ये वालीची आणि सुग्रीवाची सगळ्या 2 भावाची कुस्ती झाली. 6 महिन्यापर्यंत कुस्ती चालली होती ती मंडळी. पण आता ही कुस्ती काळाच्या ओघाने बदलत आली. 6 महिने चालणारी कुस्ती फक्त 6 मिनिटावर थांबली. याचं कारण आहे हायब्रिड. सगळे अंग हायब्रिड झाले आता. तेव्हा पोषक होतं. नाना बरोबर आहे की नाही. नाना घालत हसले म्हणजे बरोबर आहे. सुंदर अशी कुस्ती. सर्व ज्येष्ठ पैलवान मंडळी आणि सर्व कुस्ती शौकीन मंडळी, आपण आमच्या या गावाला भेट दिली, या ठिकाणी आलात त्याबद्दल सर्वांचं गावकऱ्याच्या वतीने
हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. सर्व ज्येष्ठ पैलवान मंडळी, आपण या ठिकाणी आलात. आम्ही प्रत्येकाचं स्वागत करू शकलो नाहीत, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. सर्व ज्येष्ठ पैलवान मंडळीचं गावकऱ्याच्या वतीनं अभिनंदन करतो. सर्व ज्येष्ठ पैलवान मंडळी, सर्व कुस्ती शौकीन, आपण आवर्जून आपल्या वेळात वेळ काढून आलात, त्याबद्दल सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आम्ही नाही फिरल्यावर तुम्हाला घरी जाणं लागतं. आपल्या अंगात तुळस, मंदिरावर कळस आणि खोट्यामध्ये गाय, त्याचं फक्त प्रतीक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे शिवाजी महाराज होते म्हणून आज आपण हिंदुत्व म्हणून वास्तवत म्हणून सगळ्यांनी एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, महारुद्र महाराज की. शाबास. अवधी दिल्ली पैशी नगरी, रंगी झाला रंग, रंगी एकच रंग श्रीरंग. अवधी कुस्ती पहिली आणि दिव्य असं काटा कुस्तीचं मैदान, आक्रमक पैत्रावर विजय शिंदेवारा. काय सांगून चला मंडळी, या विजय शिंदेच्या असलेल्या सोडू नका, सोडायची नाही, चितपट करा. मला एक मिनिट, या बाजू कदम मिळालं नाही तर विजयला आतापर्यंत जोडलं कोणी धरला, त्याला पाडत चालला हा पैलवान. काय करा की विजय देणार. तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर युट्यूबवर त्याचं नाव सर्च करा आणि त्याच्या कुस्त्या बघा. शाबास. पुन्हा मोळी बांधण्याच्या प्रयत्नामध्ये विजय, पण अंगाला सारखे रंगाला थोडे बहुत मिसळत, जास्त काही नाही. राजू थोडा गौड वर्णाचा आहे आणि कृष्णवर्णीय असलेला विजय शिंदेवारा. अशी कुस्ती काय आडवा ओढ नका बोला. कुस्ती होत्या ती अशी सुंदर आक्रमक पडल्यावर पुन्हा राजू कदम मिळा. हा लागलीच कुस्त्या संपल्याच्या नंतर हलकी वादकांना विनंती तयार राहायचं सगळ्यांनी. थांबू द्या, बसू द्या. हा वाजू नका, फक्त सज्ज राहा तुम्ही. शाबास. पण याचं नाव गाव हे ओळखलं जातं महाराष्ट्रामध्ये. चालू कुस्तीला माझा वेळ किती आहे? 5 मिनिटं, 2 मिनिटं. तयार करा सगळं ना. चालू कुस्तीला वेळ 2 मिनिटं. तयार करा मंडळी, तयार. हा पैलवान गौतम ओढू नका. अतिशय दुर्गम भागामध्ये ज्याचं गाव आहे असा तो विजय शिंदे वारा. अतिशय माळपठारामध्ये गाव आहे. गावामध्ये जाईपर्यंत गाव दिसत नाही, पण ज्याने आपले लक्ष लागले, कारण दोन्ही पैलवान माणसाचं शेवटी सुंदर अशी कुस्ती. एका पायावर नाचतो राजू पैलवान आणि एका पायावर नाचवा लागेल विजय. काय करा की मंडळी करा. आमच्या इकडे संध्याकाळ झाली की दोन्ही पायावर नसतात ना. पैलवान पाय बाहेर काढू नका, बाहेर काढू नका. मदत असं समजलं आपल्या घरात असल्यावर आपल्या घराला कोणी करील काय? आपल्या बाबाला कोणी हात लावेल काय? आपल्या घराकडे वाकडं बघायला कोणी बघाल काय? Thank you.
तर मित्रांनो पाहू शकता आता पैशाची यात्रा झालेली आहे आणि कुस्त्याचा कार्यक्रम झालेला आहे. तर कमिटी इथं बसलेली आहे मित्रांनो. तर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आपल्या आकाश सोलुंके यूट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. काय कोणाचं घ्यायचं काय हे